नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे 23 जुलै 2026 आणि आले बाजार भावाची आपण इथे चर्चा करणार आहे। मित्रांनो, कमी जास्त 6-7 दिवस झाले आपण आले बाजार भावाची अपडेट दिली नव्हती, तर आज आपण आले बाजार भावाची अपडेट देणार आहे। भरपूर शेतकऱ्यांचे कॉल मेसेज असे होते की तुम्ही व्हिडिओ बंद केले का। तर मित्रांनो, थोडे कामं चालू असल्यामुळे, कारण पाण्याने थोडं उघड दिली होती आमच्याकडे पहिल्यापासून थोडाफार प्रमाणामध्ये जो 1 मिनटं चालू ठेवा बरं का। आपण मोबाईल ठेवण्यासाठी स्टँड केलं आहे वो आपलं जुगाड, पण ते आता काही व्यवस्थित नाही, तर ते जुगाडसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे मी। थांबा थोडं स्टँड आपलं जुगाड म्हणून बनवलेलं आहे, पण थोडं व्यवस्थित नाही, हवा येते तर हालता येते। तर मित्रांनो समजून घ्या, 23 जुलैचे आले बाजार भावाचे अपडेट आपण इथे देणार आहे। पाऊस आमच्याकडे मोठ्या प्रमाणात आहे, म्हणजे आता 2-3 दिवस झाले पुन्हा रिमझिमच चालू होता, आणखी पुन्हा झालं बघा तसंच। चाय चला आता असं ठेवू, असं दिसत नाही राव। चला मित्रांनो, आता दिसतंय ना, आता दिसतंय, आता काही हलणार नाही। तर मित्रांनो, बाजारभावाची अपडेट अशी आहे की 2 दिवसापासून पावसाने रिमझिम पुऱ्या महाराष्ट्रामध्ये लावलेलं आहे। त्याच्यामुळे का थोड्याफार, जास्त नाही बरं का, थोड्याफार प्रमाणामध्ये बाजारामध्ये आपल्याला थोडी तेजी इथं बघायला भेटते। बाजारभावाचा जर विचार केला तर एक 10,000पासून 9.5 पकडा, 9,500पासून तर एक चांगला VIP सुपर माल जर असला तर 12,000 रुपयापर्यंत ही खरेदी चालू आहे मित्रांनो। आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बोललो होते बाजार एवढे वाढणार नाही, पण थोडं आपल्याला इथं तेजी येताना दिसते। आपण मंडीचं पण अपडेट घेतली, 140 रुपयापर्यंत मंडी आहे, 135-40। तर मित्रांनो, बाजारभावामध्ये तेजी येण्याचे म्हणजे थोड्याफार प्रमाणात जी तेजी आली ती पावसामुळे समजा, किंवा मग मार्केटमध्ये माल गेला नाही, त्याच्यामुळे आपल्याला थोड्याफार प्रमाणात इथं तेजी येताना दिसते। तर मित्रांनो, तुमच्याकडे काय सौदे चालू आहे काय नाही ते पण कमेंट करून सांगा। जो डागी माल आहे, डागीसुद्धा एक समजा 5-6-7 हजार रुपयापर्यंत चालू आहे, आणि जो खोबरा माल आहे तो सुद्धा समजा 40 ते 50 रुपयापर्यंत चालू आहे। थोडं आपल्याला इथं बाजार सुधारताना दिसत आहे, पण तरीसुद्धा सांगतो, ज्या शेतकऱ्यांनी माल ठेवलेला असेल त्यांनी देत चला, पैसा करून घ्या। 10,000-12,000 काही भाव कमी नाही आहे, आपण नेहमी सांगत आलेलो आहे। आणि भरपूर शेतकऱ्यांचे प्रश्न असे की बाजार कसे राहतील येणाऱ्या वर्षी। बाजाराचा परफेक्ट अंदाज तर कोणी लावू शकत नाही, फक्त थोडाफार अंदाज लावू शकतो की यावर्षी थोडं चांगलं राहील बा। आता ते निसर्गावर अवलंबून आहे, पाऊस कमी जास्त जर झाला, जर प्लॉटमध्ये जर सड थोड्याफार प्रमाणामध्ये आता लागायला सुरुवात झाली, भरपूर शेतकऱ्यांचे कॉल मेसेज येत आहे की आमचे स्पॉट दिसत आहे बा। जर पावसाने ऑक्टोबरमध्ये जर पावसाने लावून धरलं तर प्लॉट हे खराब होतील, त्या कारणाने शेतकरी देत असतो। जर सुरुवातीच्या काळामध्ये जर चांगले प्लॉट जर निघून गेले सड लागलेले, तर थोड्याफार प्रमाणामध्ये येणाऱ्या काळात आपल्याला चान्स, ज्यांच्या चांगल्या अद्रकी आहे त्यांना येऊ शकतो। पण तरीसुद्धा काही लोक ज्याचे प्लॉट लागले ते अर्धे ज्या भागाकडून लागलेले तिकडून देत असतात, तरीसुद्धा ते ठेवत असतात, म्हणजे चांगल्या भागाकडून ठेवत असतात। तर मित्रांनो, तुमच्याकडे काय सौदे चालू आहे ते पण सांगा। थोड्याफार प्रमाणात हे जास्त नाही, पण असं नका समजू की जास्त वाढल, जास्त वाढणार नाही, याच्यातच समाधान मानावं लागेल आता, कारण टाईम भरपूर होऊन गेलेला आहे। बेंगलोरचा मालसुद्धा मार्केटमध्ये आलेला आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। जय जवान जय किसान।